रामराम मंडळी. आजचं व्हिडिओ थेट आपल्या गावातून म्हणजे साताऱ्यात नाही बरं का. आज सूर्याला सकाळी घरासमोर पाईपलाईन टाकायचं काम सुरू होतं आणि आमची लगबग सुरू झाली गडावर जाण्यासाठी. कारण उद्या होती आपल्या सर्वांच्या आराध्य दैवताची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. गेल्या 9 वर्षापासून आम्ही ही जयंती किल्ले सुधागडावर साजरी करतोय आणि यंदा होतो 10 वर्ष. त्यात यावेळी रायबा आणि बायकोला सुधागडावर घेऊन जायचं होतं. सातारा स्टँडला आलो पण तिथून थेट बस नव्हती. स्ट्रगल करतच जावं लागणार होतं. त्यात बायको आणि मुलगा सोबत. 1 वर्षाची कुरुंदवाड अलिबाग बस काही आलीच नाही. 2:30 वाजले. शेवटी आपल्या संदीप नाणेकरांना खोपोलीला फोन करून थोडी माहिती घेतली आणि निघालो गडाच्या दिशेने. मुंबई बस पकडून खोपोली फूड प्लाझाला उतरलो. येता येता बसमधून सुंदर सूर्यास्त अनुभवला, जो खरं तर सुधागडहून अनुभवायचा होता. असो, तिथून 10-15 मिनिटं चालत पाली फाट्याला पोहोचलो. 6:15ची भिरा बस पकडली आणि पालीला उतरलो. पालीमध्ये मस्त हॉटेल अथरोमध्ये स्पेशल वेज थाळी खाल्ली आणि तिथून खरी परीक्षा सुरू झाली सुधागडकडे जाण्यासाठी. सुधागडकडे जाण्यासाठी कोणतंच वाहन नव्हतं. आपले निशांत तांबटला फोन केला आणि एका कॉलवर बाईकची सोय झाली. बाईक घेऊन थेट आम्ही निघालो गडाच्या दिशेने. वाटेत ऋषभ देशमुखही आम्हाला जॉईन झाला. गडाच्या पायथ्याला ठाकूरवाडी गावात पोहोचलो आणि रात्री 10:30 वाजता गड चढायला सुरुवात केली. आपल्या रायबाचा पहिलाच गडावर जाण्याचा अनुभव. पोरगं चढल की नाही थोडी धाकधूक होतीच, पण 12च्या आधी गडावर पोहोचायचं असं ठरवलं होतं. कारण छत्रपतींचा पाळण्याचा सोहळा, याची दुही याची डोळा अनुभवायचा होता. गड चढताना रायबा झोपला होता, पण थोडं चालल्यावर उठला. गोड बोलून रोषणाने त्याला धीर देत गड चढवला. नाही मग पोरानं माझ्या गड चढ गेला. पूर्ण पुलाची पाकळी म्हणून आम्हाला इतिहासाचा, परंपरेचा आणि भावनेचा तो क्षण अनुभवायला मिळाला. बाकीचा प्रवास आणि गडावरील सोहळ्याचा अनुभव पाहूया पुढच्या भागात. जय भवानी, जय शिवराय.